पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। अयोध्येतील राम मंदिरात चोरी झाल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उद्धव ठाकरे करत आहेत। या संदर्भात त्यांनी रामरक्षा आंदोलनही उभारलंय। या आंदोलनाची खिल्ली उडवताना शिंदे सेना गटाचे मुंबई येथील प्रवक्ते अरुण सावंत म्हणाले, अयोध्येतील राम मंदिरात चोरी झाली हे जर खरं असेल तर चोरांना पकडून कठोर शिक्षा दिलीच पाहिजे। परंतु उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनामध्ये षडयंत्र दिसते। केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारला बदनाम करण्याचा कुटील डाव असलेला दिसून येतोय। संजय राऊत यांना स्किझोफ्रेनिया हा आजार झालेला आहे। या आजाराची गंभीर लक्षणं त्यांच्यामध्ये दिसून येत आहेत। संजय राऊत यांनी वेळीच उपचार करून घेतला तर बरं होईल। चला तर बघूया ते काय म्हणाले। पहा, दुपारी 4-5 वाजता भरपेट खायचं आणि ढेकर देत यायचं आणि राम रक्षा आंदोलन करायचं, याच्या मागे एक कुटील डाव दिसून येत आहे। उत्तर प्रदेशमध्ये 6 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि तेथील समाजवादी पक्ष आणि काँग्रेस पक्षाला मदत करण्याच्या हेतूने मुंबईमधील उद्धव ठाकरे हे आज रामरक्षा आंदोलन घ्यायला चाललेले आहेत। याच्या मागे केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारला बदनाम करण्याचा हेतू आहे हे स्पष्ट होत आहे। संजय राऊत यांना स्किझोफ्रेनिया या नावाचा एक गंभीर आजार झालेला आहे आणि या आजारामध्ये रुग्ण हे असंबद्ध बडबड करतात आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे भास होत असतात। या भासांमध्ये कधी कोणाची काही वस्तू चोरीला गेलेली आहे, कधी कोणी आपल्याकडे काही पैसे मागत आहे, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे भास होत असतात। आणि म्हणूनच संजय राऊत हे असे बडबडत आहेत की सीता मैयाचे मंगळसूत्र चोरीला गेले, प्रभू श्रीरामचंद्रांच्या आणखीन काही गोष्टी चोरीला गेल्या, तर कोणत्याही प्रभू श्रीरामचंद्र किंवा सीतामाई यांच्या वस्तू चोरीला गेलेल्या नाहीत। एक गोष्ट मात्र खरी आहे की श्रीराम मंदिरामध्ये अयोध्येमध्ये काही चोरी ही झालेली आहे, त्याच्यावरती उपाय केले जातील, चोरांना पकडले जाईल, त्यांना तेथून काढून टाकले जातील, हे उपचार आहेत ना। परंतु तुम्ही केंद्र सरकारला बदनाम करण्याचा, भाजपाला बदनाम करण्याचा जो काही डाव आखत आहात, हा डाव हाणून पाडला जाईल। संजय राऊत, तुम्ही 6 महिन्यांपूर्वी आजारी होता, गंभीर आजार तुम्हाला झाला होता, तेव्हा आम्ही सर्वांनी तुम्ही लवकर बरे व्हावे म्हणून प्रार्थना केली होती परमेश्वराकडे। तुमच्या आजारपणातून तुम्ही बाहेर यावेत याकरता आम्ही प्रार्थना केली होती। मात्र तुम्ही आदरणीय एकनाथ शिंदेजी हे रुग्णालयात उपचार घेत आहेत, त्यांच्याबद्दल असंबद्धपणे बडबड करत आहात। ही बडबड तात्काळ थांबवावी, अन्यथा याचे तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.